पान क्रमांक 61 मार्क तो शुभवर्तमान अध्याय 9 वचन 23 आणि 24 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त शिकवत आहे की शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला, ज्याने विश्वास बाळगलेला आहे त्या सर्वांना सर्व काही शक्य आहे, असं प्रभू येशूचं वचन आहे. जे त्याला सांगितलेलं आहे, जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जे आपण वाचतो, आपल्यासाठीही तितकंच ते महत्त्वाचं आहे. संबंध घटना अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावावरती होता, शरीर रूपामध्ये होता आणि त्याने परमेश्वराचं मन जगासमोर व्यक्त केलं. परमेश्वराची योजना त्याने जगासमोर व्यक्त केली. परमेश्वराच्या योजनेमध्ये किंवा परमेश्वराच्या मनामध्ये परमेश्वराविषयी परमेश्वराकडे कोणत्या योजना आहेत त्या गोष्टीविषयीचं त्यांनी माहिती दिली. देवाची दया त्यांनी जगाला उपलब्ध करून दिली. आणि बायबल असं म्हणतं की येशू ख्रिस्ताचं ऐकण्यासाठी लोक फार गर्दी करायचे. मोठ्या संख्येने ते येशूकडे यायचे, येशूकडे उपस्थित व्हायचे. मग तो कुठेही असोत, तो कुठल्या जंगलात असोत, तो कुठल्या रानावानामध्ये असोत, तो कोणाच्या शेतात असोत किंवा तो कोणाच्या तरी घरामध्ये असोत, लोकांना जसं कळायचं की येशू इकडे थांबलेला आहे, लोक फार मोठी गर्दी करायचे. का? ते येशूचं ऐकण्यासाठी, येशूला पाहण्यासाठी, येशूला स्पर्श करण्यासाठी, येशूचा स्पर्श होण्यासाठी लोक येशूकडे गर्दी करायचे. कारण येशू जे बोलतो ते कुठल्या पुस्तकातले शब्द नव्हते. येशू जे बोलतो ते कुठल्या व्याख्यान नाही आहे, ते कॉलेजचं लेक्चर नाही आहे, ते शाळेत शिकवणारा धडा नाही आहे. येशू जे काही बोलतो ते स्वर्गाचं बोलतो आणि ते शांती देणारं आहे. आणि ही शांतीची वार्ता, शांतीच्या गोष्टी, परमेश्वरीय गोष्टी ऐकण्यासाठी लोक येशूकडे गर्दी करायचे. येशू देवाचा पुत्र, परमेश्वरापासून आलेला तो दिव्य असा प्रकाश, त्याच्या जवळ जे लोक अंधार घेऊन जायचे, तो अंधार आजारांचा असेल, तो दुःखांचा आजार असेल, तो समस्यांचा आणि संकटांचा आजार असेल, जसे ते येशू जवळ जायचे त्याच वेळेला त्याच क्षणी त्यांच्या जीवनातला अंधार नष्ट व्हायचा, त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडायची. आणि बायबल असं म्हणत आहे की असंच येशू ख्रिस्त एकदा डोंगरावरती प्रार्थना कराव्यास गेला होता. तेव्हा येशूचे काही शिष्य डोंगराच्या खाली उपस्थित होते. लोकांना कळालं की येशू ख्रिस्त ह्या डोंगरावरती आहे. लोकांनी तिथे पण गर्दी केली. लोक तिथेही गर्दी केली. का? येशूला ऐकण्यासाठी, येशूला पाहण्यासाठी, येशूचा स्पर्श होण्यासाठी किंवा येशूला स्पर्श करण्यासाठी लोकांनी तिकडे जमावडा केला. येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थना करत आहे, परमेश्वरासोबत तो एकांतामध्ये वेळ घालवत आहे. येशूचे शिष्य खाली उभे आहेत, उपस्थित आहे. भली मोठी गर्दी तिकडे उपस्थित आहे. त्या गर्दीमधून एक जण बाहेर येतो तो आणि मग येशूच्या शिष्यांना सांगतो की माझ्या मुलाला अशुद्ध आत्म्याचा त्रास आहे, माझ्या मुलाला दृष्टशक्तीचा त्रास आहे आणि त्या दृष्टशक्तीमुळे माझ्या मुलाला कधी कधी फेफरं भरतं, कधी कधी आकडी येते, त्याच्या तोंडाला फेस येतो. एवढा त्याला भयानक त्रास आहे त्या अशुद्ध शक्तीचा की ती अशुद्ध ताकद त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करते. ती कधीतरी त्याला विस्तवात घालवण्याचा, कधीतरी त्याला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न करते. आपण याच्यासाठी प्रार्थना करा, आपण याच्यासाठी काहीतरी करा. आता येशूच्या शिष्याकडे तो अशासाठी सांगितलं कारण बायबल म्हणतं ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना निवडलं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सामर्थ्य, अधिकार दिला. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला की इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे जाऊ नका. जिथे जाल तिकडे भूते काढा, जिकडे जाल तिकडे कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, जिकडे जाल तिथे मेलेले उठवाने, जे मी तुम्हाला फुकट दिलंय ते इतरांना फुकट द्या. आणि मग बायबल म्हणतं की ह्याच येशूने दिलेल्या सामर्थ्य अधिकाराखाली तुमच्या आणि माझ्यासारखे असलेले सर्वसाधारण ते येशूचे शिष्य गावागावात, इस्रायलच्या गावागावात जायचे, नगरानगरात जायचे आणि येशूने दिलेल्या सामर्थ्य अधिकाराखाली ते भूतं काढायचे, ते कुष्ठरोग्यांना शुद्ध करायचे, त्यांच्याद्वारे अद्भुत चिन्ह चमत्कार घडायचे. लोक त्यांच्याद्वारे बरी होत होती. का? कारण येशूने त्यांना तो सामर्थ्य अधिकार दिला होता. त्यांच्याद्वारे कैक अशुद्ध आत्मे निघून गेले होते. बायबल इथपर्यंत म्हणतं की येशूचे शिष्य जेव्हा पाहत होते की येशूच्या नावाने आम्हाला भूत वश होतात, आनंद करत येशूकडे आनंद करत आले, प्रभूजी तुमच्या नावाने आम्हाला भूतसुद्धा वश होतात.
तुमच्या नावाने आम्ही अधिकाराने अशुद्धात्म्यांना घालवतो, आम्हाला आनंद आहे. येशू म्हणाला, भूत तुम्हाला वश होतात याचा आनंद करू नका, तुमचं नाव स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे याचा आनंद करा. येशूच्या शिष्यांकडे जो सामर्थ्य अधिकार होता, त्या अधिकाराखाली येशूचे शिष्य गावागावात नगरात जाऊन येशूचं नावाचा प्रचार आणि प्रसार करायचे. आणि म्हणून येशूच्या शिष्यांद्वारे अद्भुत कार्य घडतात याविषयीची सुद्धा प्रचिती त्यावेळेला होती. आणि बायबल असं म्हणतं की येशू तिकडे उपस्थित नव्हता, येशू तर डोंगरावरती आहे. आणि म्हणून येशूच्या शिष्यांकडून पण अद्भुत चिन्ह चमत्कार घडतायत. म्हणून त्याने शिष्यांना सांगितलं की माझ्या मुलाला अमुक त्रास आहे, त्याला अमुक त्याला पीडा आहे आणि त्या अशुद्ध शक्तीच्या त्रासामुळे हा फार जर्जर झालेला आहे, ह्याच्यावरती प्रार्थना करा. येशूचे शिष्य लगातार त्याच्यावरती प्रार्थना करत आहे. आणि इकडे येशू ख्रिस्तावरती डोंगरावरती आहे, प्रार्थना कराव्यास डोंगरावरती आहे. इकडे येशूचे शिष्य प्रार्थना करत आहेत. बराच वेळ जातो, एक बरा काळ लोटतो, ते प्रार्थना करतात. परंतु त्या प्रार्थनेने त्या मुलाच्या आतला अशुद्ध आत्मा निघत नाही. उलट त्या मुलाच्या आतमध्ये असलेला अशुद्ध आत्मा त्या मुलाला अधिक त्रास देतो, त्या मुलाला अधिक पिळवटतो, त्या मुलाला अधिक वेदना, अधिक पीडा देतो. आणि इकडे हा मुलाचा बाप घाबरतो. ह्याला असं वाटतं, अरे बापरे, मी तर विश्वास घेऊन आलो होतो आणि ह्यांना सांगितलं, हे प्रार्थना करतायत आणि अशुद्धात्मा निघण्याऐवजी ह्याला त्रास होतोय, ह्याला अधिक पीडा होते आहे. त्या बापाचं हृदय ते सगळं बघून काही घाबरलं. आणि बायबल म्हणतं त्याच वेळेला येशू ख्रिस्त डोंगरावरून प्रार्थना करून खाली येत असतो. तो पाहतो येशूला आणि मग तडक तो येशूकडे धावत जातो आणि येशूला सांगतो, प्रभूजी माझ्यावरती दया करा, माझ्या मुलावरती दया करा, त्याला अमुक त्रास आहे, अशुद्ध शक्तीचा त्रास आहे, कितीतरी वेळा त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मी तुमच्या शिष्यांकडे आलो, त्यांनी त्याच्यावरती प्रार्थना केली पण त्यांच्यानी झालं नाही. तुमच्याने शक्य असेल तर बघा. काय म्हणतो येशूला? तुमच्याने शक्य असेल तर बघा, तुमच्याने जमत असेल तर बघा, तुमच्याने होत असेल तर बघा. कोणाला म्हणतोय? स्वर्ग आणि पृथ्वीच्या मालकाला तो सांगतोय. कोणाला म्हणतोय? ज्याच्या शब्दाने 4 दिवस मरून पडलेला लाजर जसं कबरेतून बाहेर आला त्याला तो सांगतोय. ही फार विचित्र घटना आहे, फार विचित्र. येशू ख्रिस्ताला तो सांगत आहे, आपल्याने शक्य असेल तर बघा. हा कोण माणूस आहे? कोण सांगतोय त्याला? येशूला कोण बोलतोय? हा एक विश्वासणारा माणूस आहे. विश्वासणारा आहे म्हणूनच तो घरातून आपल्या मुलाला येशूकडे घेऊन आला होता. परंतु येशू त्यावेळेला तिकडे वरती प्रार्थना करत होते आणि इकडे येशूचे शिष्य होते. पण येशूच्या शिष्यांकडून सुद्धा काम होतात हे त्याला माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी येशूच्या शिष्यांना सांगितलं, त्यांनी प्रार्थना केली पण प्रार्थनेला उत्तर न आलेलं पाहिलं तेव्हा तो बावचळला, घाबरला तो. आता त्याच्या पुढे जाऊन आपण शिकणार आहोत की त्यावेळेला येशूचे शिष्य त्याच्यावरती प्रार्थना करत होते तर तो अशुद्धात्मा का नाही निघाला? तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की तिकडे येशूची पॉवर कमी पडत होती. याचा अर्थ असा नाही आहे की तो अशुद्धात्मा फार काहीतरी स्ट्रॉंग होता, फार काहीतरी मोठा काहीतरी होता म्हणून तो निघत नव्हता. त्याची ताकद मोठी होती, किंवा येशूच्या शिष्यांची ताकद कमी पडत होती, किंवा त्यांची प्रार्थना कमी पडत होती, असं काही नाही आहे. बायबल पुढे जाऊन म्हणतं की येशूच्या शिष्यांनी येशूला एकांतामध्ये विचारलेलं की आम्हाला ती केस सॉल्व करता का नाही आली? ती केस आमच्यानी का नाही सुटली? ती आम्ही प्रार्थना करतोय तर आमच्या प्रार्थनेला का नाही उत्तर आलं? ते विचारतात येशूला. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर असं येशू देतो, तुमच्या अल्पविश्वासामुळे आणि प्रार्थना व उपवास केल्या वाचून असल्या जातीचं भूत जात नाही. याचा अर्थ ज्या वेळेला येशू ख्रिस्त मनुष्य रूपामध्ये होता, येशूचे शिष्य उपवास प्रार्थना करत नव्हते. प्रार्थना करायचे कारण येशूने शिकवलेली आहे, परंतु उपवास प्रार्थना करत नव्हते. आणि ते उपवास प्रार्थना करत नव्हते तेव्हा शास्त्री फरीसी येशूच्या शिष्यांवर चिडायचे, येशूवरती चिडायचे की तुमचे शिष्य असे कसे, शब्बाताचा दिवस पाळत नाहीत, उपवास करत नाही. असं नाही. येशू म्हणाला, जोपर्यंत भराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करण्याची गरज नाही. आणि बायबल असं म्हणतं तोपर्यंत त्यांना उपवास प्रार्थना करण्याची गरज नाही. म्हणजे ज्या वेळेला येशू मनुष्य रूपात होता त्यावेळेला ते उपवास प्रार्थनेत नव्हते. ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने मनुष्य जातीच्या पापक्षमेसाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि मरण पत्करलं, मरणाच्या 3ऱ्या दिवशी उठला, 40 दिवस त्यांच्या सोबत राहिला, स्वर्गात घेतला गेला, त्यानंतर येशूचे शिष्य ते आपण आता उपवास प्रार्थनेमध्ये असतोच. आपण आता उपवास प्रार्थना करतो. कधी तुम्ही बायबलमध्ये वाचा की नंतर कुठली प्रार्थना फेल गेली नाही. कारण आता येशूचे शिष्य प्रार्थना पण करतायत, उपवास प्रार्थना पण करतायत आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ते चालत आहेत. पण या घटनेतून आपण काहीतरी वेगळं शिकत आहोत. वेगळं काय शिकत आहोत? बरं, काय शिकत आहोत? पवित्र आत्मा आपल्याला काय सांगत आहे की त्या मुलाचा वडील सांगतोय, प्रभूजी आपल्याने जमत असेल तर बघा, आपल्याने शक्य असेल तर बघा. एक विश्वासणाऱ्या माणसाचे शब्द बदलले. हा विश्वासू होता
पण ह्याचा विश्वास डगमगला. कधी? जेव्हा प्रार्थनेला उत्तर आलेलं पाहिलं नाही तेव्हा तो डगमगला. कधी? जेव्हा प्रार्थना करतोय परंतु प्रार्थनेमध्ये हवा तसा प्रतिसाद आला नाही म्हणून तो डगमगला. त्याचा विश्वास डगमगला. तो आता अविश्वासी झाला. त्याच्या विश्वासाचं चालचलन बदललं. त्याच्या विश्वासाची वागणूक, त्याच्या विश्वासाचे प्रवास अचानक बदलला. आणि म्हणून सर्वसमर्थ देवाचा पुत्र समोर असताना सुद्धा तो असं म्हणतोय, प्रभूजी तुमच्याने होत असेल तर बघा, तुमच्याने शक्य असेल तर बघा. येशू त्याच्या बोलण्याचा निषेध करतो, म्हणतो शक्य असेल असं कसं म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. तेव्हा या मुलाच्या वडिलाच्या हृदयामध्ये जो अविश्वास उत्पन्न झाला होता, त्याचा विश्वास जो मेला होता, तो येशूचे शब्द ऐकून पुनर्जीवित झाला. आणि बायबल असं म्हणतं, लागलाच मुलाचा बाप मोठ्याने ओरडून म्हणाला, प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. आणि मग प्रभू येशू म्हणतो, त्या मुलाला माझ्याकडे घेऊन या. त्या मुलाला आणलं जातं. येशू त्याच्या आतमधल्या अशुद्ध आत्म्याला दटावतो. अशुद्ध आत्मा त्याला सोडून जातो. मुलगा पूर्णपणे बरा होतो. शिकण्याची गोष्ट काय आहे? विश्वासू माणूस प्रार्थनेमध्ये उत्तर आलं नाही तर लगेच तो डगमगायला लागतो. विश्वासाचा माणूस प्रार्थनेला प्रतिसाद आला नाही की लगेच विश्वासाची भाषा बदलायला लागते. विश्वासाची भाषा बदलता कामा नये. प्रार्थनेला उत्तर नाही येत आहे हे बघून तुमचं हृदय कधी घाबरता कामा नये. तेच काय, जीवनातल्या कुठल्याच परिस्थितीमध्ये असताना तुमचं हृदय घाबरलेलं असता कामा नये. तुमच्या हृदयात भीती असता कामा नये. म्हणून बायबलमध्ये 365 वेळा परमेश्वर म्हणालाय, भिवू नको मी आहे. वर्षाचे 365 दिवस असतात. रोज देव तुम्हाला सांगतो की भिवू नको मी आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो शक्य असेल असे कसं म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला तर सर्व काही शक्य आहे. तो घाबरला, प्रभूजी आपल्याने शक्य असेल तर बघा. किती लोक प्रार्थनेत येतात, प्रार्थनेला उत्तर नाही आलं, विश्वासाची भाषा बदलते, विश्वासाची चाल बदलते. हळूहळू बायबल वाचणं. काही कधी असं होत असेल, एखादी वेदना आहे, वेदनेसाठी प्रार्थनेला आलेलं आहे, लगातार प्रार्थना चालू आहे, वेदना काय बरी होतच नाही आहे. मग घाबरायला लागतात. मग घाबरलं की मग अरे बापरे, मग देव ऐकत नाही आहे, किंवा माझा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे की देव पण सोडू शकत नाही आता, असं वाटायला लागतं. कधी एखादी बहीण इकडे प्रार्थनेला येत असेल नवऱ्याची दारू सुटावी म्हणून, आणि मग ती इकडे प्रार्थना करते, प्रार्थना करून घरी जाते, बघतं तर काय, नवरा अधिकच दारू प्यायलेला आहे. म्हणजे एरवी जो कधी पित नाही तेवढा आज पिऊन आलेला आहे. एरवी जे त्यांनी कधी माझ्याशी एवढी भांडणं केली नाही तेवढे आज करतोय, पण मी तर प्रार्थनेला जाऊन आले. मग सैतान भ्रमवतो, सैतान भीती उत्पन्न करतो, सैतान ठकवतो आणि म्हणतो तुझा प्रार्थनेला जाऊन फायदा नाही. आणि बरीच लोक मग प्रार्थना करणं सोडून देतात. विचार करा, तो विश्वास घेऊन आपल्या मुलाला येशूकडे घेऊन आला होता. येशूचे शिष्य प्रार्थना करत होते, त्याच्या प्रार्थनेला उत्तर आलं नाही. त्याचं कारण वेगळं होतं, ते उपवास प्रार्थनेचं कारण होतं. परंतु जेव्हा प्रार्थनेला उत्तर आलेलं न पाहिलं तेव्हा हा मुलाचा बाप घाबरला. आणि मग परमेश्वराच्या समोर त्याने अशी मागणी ठेवली ज्याच्यामध्ये शंका आहे. शंका काय? तुमच्याने होतंय तर बघा. शंका काय आहे? तुमच्याने जमतंय तर बघा. शंका काय आहे? तुमच्याने शक्य असेल तर बघा. पण येशूने सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर दिलं, शक्य असेल असे कसे म्हणतो? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. घाबरायचं नाही. कधी होऊन काय होणार आहे? घाबरू नका. कुठलीही परिस्थिती होत, सकारात्मक होत नाही तर नकारात्मक होत, वाईट होत नाही तर चांगलं होत, नेहमी तुमची जीभ हेच म्हणायला पाहिजे की तोच माझा प्रभू आहे, तोच माझा देव आहे, त्याला मी सोडणार नाही. बायबलमध्ये एका दुसऱ्या विश्वासणाऱ्याचं पण उदाहरण आहे, ज्याचं नाव आहे याईर. बायबलमध्ये त्याच्याविषयीच लिहिलेलं आहे. याईर हा एक सभास्थानाचा अधिकारी होता. ह्याच्या जीवनात मोठी समस्या होती. ह्याची 12 वर्षाची मुलगी मरायला टेकली होती. आजाराने ती हतरुणाला खिळली होती. शेवटचा घटका, आपल्या जीवनाचा अंतिम प्रवास ती घेत होती. जेव्हा त्या याईराने पाहिलं की माझी मुलगी शेवटच्या घटकामध्ये, तडक तो निघाला येशूची भेट घ्यायला. आणि मग बायबल असं म्हणतं, येशू होता तेव्हा फार मोठा गर्दीचा गराडा होता. येशू ख्रिस्त त्या गर्दीत, येशू ख्रिस्ताच्या ज्या गर्दीत आहे त्या गर्दीत तो शिरला. येशू ख्रिस्ताच्या पाया पडला आणि येशूला म्हणाला की प्रभूजी, माझी मुलगी मराव्यास टेकली आहे, आपण या, तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. बायबल म्हणतं 1000 लोकांना सोडून येशू ख्रिस्त ते याईर माणसाच्या मागे गेला. 1000 लोक होती तिकडे, हजारो लोक होती. त्या हजारो लोकांना सोडून येशू ख्रिस्त एका माणसाच्या मागे गेला. बायबलमध्ये तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे समजेल की लोक येशूच्या मागे जात आहेत. परंतु याईराच्या घटनेमध्ये येशू एका माणसाच्या मागे जातोय. का? तो याईर काहीतरी धनाढ्य माणूस होता, काहीतरी श्रीमंत माणूस होता, मान सन्मान पावलेला माणूस होता, म्हणून येशू त्याच्या मागे नाही गेला. तर बायबल असं म्हणतं, याईराने जो विश्वास दाखवला
त्या विश्वासाचा परमेश्वराने आदर केला. येशू ख्रिस्त आपल्या जागेवर उठला आणि त्याच्याबरोबर चालू लागला. ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराच्या समोर विश्वासपूर्ण कृती दाखवतो, जिवंत विश्वासपूर्ण कृती दाखवतो, त्या वेळेला स्वर्गाच्या राज्यातून आपल्या विश्वासाचा आदर होत असतो. आजही परमेश्वर आदर करतो. आजही त्यांनी त्यावेळेला उठला होता ते बायबलमध्ये लिहून ठेवले अशासाठी की आज जे आपण वाचत आहोत ते आपण पण याईरासारखा विश्वास दाखवला, आपल्या विश्वासाचा पण आदर होतो. एक तो माणूस आहे जो विश्वासणारा, ज्याच्या बोलण्यामध्ये किती मोठी शंका आहे की प्रभू जे आपल्याला जमत असेल तर शक्य असेल तर बघा. आणि एक तो माणूस आहे तो म्हणतोय आपण या तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. त्याचा प्रॉब्लेम छोटा नव्हता. त्या भूतग्रस्त मुलाला जेवढा त्रास होता त्याच्यापेक्षा भयान त्याच्याकडे त्रास होता. त्याची मुलगी चालता चालता पडली नव्हती. त्याची मुलगी खेळता खेळता तिला खरचटलं होतं आणि म्हणून तो येशूला बोलवतोय, म्हणून तो आरामात येशूला बोलतोय आपण या डोक्यावर हात ठेवा बरी होईल. हे साधं काम नाही आहे, वाचायला एका ओळीचं आहे ते, परंतु हृदयामध्ये इतकी शांती आहे. परमेश्वरापासून पाहिलेला चमत्कार अद्भुत आणि देवाच्या वचनांचा हृदयावरती एवढा भडीमार आहे की परिस्थिती कितीतरी चिंताजनक असली तरी तो घाबरला नाही. कुठे तुम्हाला याईराच्या बोलण्यामध्ये शंका दिसली का? याईर काय बोलतोय? आपण या तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. किती सरळ सोप्या शब्दामध्ये आणि स्पष्ट शब्दामध्ये आपली मागणी त्यांनी येशू ख्रिस्तासमोर ठेवली. कशी? कारण विश्वास मजबूत आणि त्याच विश्वासाच्या आधारावरती याईराच्या जीवनात काम झालं आणि मेलेली मुलगी उठली. येशू ख्रिस्त त्याच्या मागे जातो आणि येशू ख्रिस्त पाहतो तर काय, याईराच्या घरात लोकांची गर्दी झाली आहे. कारण याईर सभास्थानाचा अधिकारी होता, तो फार प्रख्यात होता. लोकांनी गर्दी केली. येशू ख्रिस्त घरात गेला आणि त्या मुलीचा हात पकडून म्हणाला इब्रानी भाषेमध्ये तलिथा कुम, म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. आणि ती मेलेली मुलगी उठून बसली. एवढा मोठा चमत्कार घडला. दोन्ही विश्वासणारेच आहेत, पण एक माणूस ज्याला प्रार्थनेमध्ये उत्तर मिळालं नाही म्हणून तो डगमगला. बरेच लोक प्रार्थनेत उत्तर नाही मिळालं मग प्रार्थना कमी करतात, हळूहळू मग ती बंद होते. हळूहळू बायबल वाचन कमी करतात, हळूहळू तेही बंद होतं. हळूहळू आपल्या प्रार्थनेला उत्तर, अरे मी उजवा हात दुखत होता म्हणून मी प्रार्थनेला गेलो, आता घरी आलो तर डावा पण दुखायला लागलाय. एका साईडला पोटात दुखत होतं, प्रार्थना केली, दुसऱ्या घरी गेलो, दुसरं दोन्ही दुखायला लागलंय. सैतान काही करेल, सैतान तुम्हाला किती भ्रमवेल, किती तुम्हाला तो भूलथापा मारेल, किती तुमचा विश्वास कमकुवत होण्यासाठी तो तुमच्यासाठी तो योजना आखत असतो. तो अहोरात्र त्याचं चालू असतं. हा कसा पडू शकतो, ह्याच्या जीवनात मी उद्या काय करू की ह्याचा विश्वास डगमगेल, ह्याच्या जीवनात मी उद्या कसं काय करू की हा विश्वासाचा मार्ग, ह्याची विश्वासाची भाषा बदलेल, असं बरेच ते प्रयत्न करत असतो. पण तुम्ही कसं असायला पाहिजे? तुम्ही याईरासारखं असायला पाहिजे, शांत. जे करणार ते देव करणार आणि जे काही करणार ते उत्तमच करणार, कारण तो माझा स्वर्गातला पिता आहे. बायबलमध्ये सुंदर वचन आहे, देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यान सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतील. त्याचं मी माझ्या शब्दात असं केलेलं आहे, आपण त्या देवावर विश्वास ठेवलेला आहे. आपलं नुकसान जरी झालं त्या नुकसानीतून पण फायदा करून देण्याची ताकद आपला परमेश्वर ठेवतो. एवढा तो मोठा आहे. म्हणून कधी घाबरू नका. घाबरलात तर तुमची विश्वासाची भाषा बदलणार. घाबरलात तर तुमचा विश्वास कमजोर होणार, तुमचा विश्वास डळमळणार. तुमच्या विश्वासाची, हा माणूस विश्वास घेऊनच येशूकडे आला होता, परंतु प्रार्थनेला उत्तर नाही पाहिलं, बघून घाबरला. आणि मग येशू समोर असतानाही असं म्हणतोय तुमच्यानी शक्य असेल तर बघा. येशूला म्हणतोय घाबरला तो. घाबरण्यामुळे विश्वासाची भाषा बदलते. घाबरण्यामुळे विश्वास कमजोर होतो. घाबरण्यामुळे आपण काय बोलतो काय नाही बोलत ह्याच्याविषयी आपल्याला समजत नाही. येशूने लगेच त्याच्या शब्दांचा निषेध केला. तो म्हणाला आपल्याने शक्य असेल तर पहा. येशू म्हणतो शक्य असेल असे कसं म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे आणि येशूने ते करून दाखवलं. म्हणून कधी घाबरू नका. काही सकारात्मक होत नकारात्मक घाबरू नका. जे काही होणार ते उत्तमच करणार. करून काय करणार सैतान? तुम्ही परमेश्वराच्या जिवंत पंखाखाली वावरता. तुमच्या केसाला हात लावण्याची सुद्धा सैतानामध्ये ताकद नाही. परीक्षेचा भाग वेगळा. परीक्षेचं मी सांगत नाही, विश्वासाची परीक्षा व्हावीच लागते. काही लोकांना ती पण नको असते. विश्वासाची परीक्षा नको. जायचं, प्रार्थना करायची, बरं झालं, साक्ष द्यायची, झालं काम. पण बायबल असं म्हणतं की परीक्षेत उतरल्यावरच तुम्हाला तो जीवनाचा मुकुट जो स्वर्गाच्या राज्यात तुमच्यासाठी ठेवला आहे तो मिळतो. विश्वासाच्या प्रवासामध्ये असताना बरेच उतार चढाव येतात, बरेच उतार चढाव येतील. आज चांगलं आहे तर उद्या कदाचित वेगळं असेल, उद्या त्याच्या कदाचित वेगळं असेल. कसलाही उतार चढाव असू दे, पण मी माझ्या परमेश्वराचा हात सोडणार नाही, कारण तो मला सांभाळतो.
म्हणून कधी घाबरायचं नाही, कधी काही होऊ दे घाबरायचं नाही. भीती निर्माण करण्यासाठी बरेच तो भूलथापा मारतो. त्याच्याकडे तो 6000 वर्षांचा इतिहास आहे. तुमच्यात किती किती वय असेल मला माहीत नाही, आपल्या सगळ्यांचं जरी मिळवलं तरी 1000च्या वर जाणार नाही कोण. त्याला 6000 वर्षाचा इतिहास आहे. 6000 वर्षाचा तो जुनाट, 6000 वर्षाचे त्याला सगळे पैत्रे माहिती आहेत. आणि मग तो नेहमी विचार करत असतो, काय करू याचं, मी काय करू, उद्याच्या दिवसात काय करू, उद्याच्या दिवसात याला कसं बोलू, उद्याच्या दिवसात मी काय कोणती मुवमेंट करू, विश्वास डळमळेल, विश्वास कमकुवत होईल, असं तो करत असतो. भीती निर्माण करणं हे सैतानाचं एक मोठं आहे. जेव्हा भीती निर्माण होते सैतानाला सहज जातं आपल्या जीवनात प्रवेश करायला. म्हणून कधी घाबरू नका. बायबलमध्ये जुन्या करारामध्ये इयोब नावाचा माणूस आहे, देवाला भिवून वागणारा, देवभूरू माणूस होता. देवाला आवडेल असंच जीवन जगायचा, परंतु नेहमी आपल्या मुलांविषयी तो घाबरायचा की ह्यांना काय होता कामा नये, ह्यांना काय होता कामा नये. पण तुम्हाला माहिती आहे त्या परीक्षेच्या काळामध्ये त्याची मुलं ती मेली, जी त्यांनी स्वतः हे कबूल केलं की ज्या गोष्टींविषयी मी घाबरायचो त्याच गोष्टी आज माझ्या पुढ्यात आलेल्या आहेत. म्हणून कधी घाबरायचं नाही. घाबरण्याजोग्या परिस्थिती सैतान निर्माण करणार. जसं तो मुलाचा वडील जेव्हा आपल्या मुलाला घेऊन आला, येशूचे शिष्य प्रार्थना करत होते तेव्हा तो अशुद्ध आत्मा निघाला नाही, उलट त्रास देत होता, त्या पीडामध्ये होता, त्या वेदनेमध्ये होता. आणि हा वेदना बघून, त्रास बघून हा डळमळला. कितीतरी वेळा आपण प्रार्थना करतो की अमुक एखादी गोष्ट लवकर व्हावी, अमुक एखादी गोष्ट लवकर व्हावी, नसेल उत्तर येत. अजून परमेश्वराच्या टाइम टेबलमध्ये तुमची वेळ आली नसेल, पण ज्या दिवशी येईल ना तेव्हा 4 चौघात पण तुमचा आशीर्वाद बोलेल. म्हणून काही ठिकाणी जिकडे येशू ख्रिस्त म्हणालेला आहे भिवू नका, त्याच्या पुढे पण म्हणालेलं आहे धीर धरा. हे पण महत्त्वाचं आहे. भिवू नका, धीर धरा. कदाचित तुमची ती वेळ आली नसेल, कदाचित आजारमुक्ती व्हायची वेळ आली नसेल, कदाचित तुमच्या नवऱ्याची दारू सोडायची वेळ आली नसेल. ज्या दिवशी ती पक्की वेळ असेल, ज्या दिवशी देवाने ते गणित मांडून ठेवलेलं आहे, ती वेळ जशी येईल तसं त्याच दिवशी त्याच वेळेला तुमच्या जीवनामध्ये साक्ष प्रवेश करेल. कधी घाबरू नका. घाबरण्याजोगी परिस्थिती असली तरी घाबरायचं नाही. मी नाही घाबरत बोलायचं. घाबरण्याजोगं तुमचं मन तुम्हाला खात असेल तरी सांगायचं मी नाही घाबरत आहे, माझा देव समर्थ आहे, माझा देव ताकदवान आहे, त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे, तो करू शकतो. एवढं तुम्हाला राहता आलं पाहिजे, याईरासारखं राहता आलं पाहिजे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे येशू ख्रिस्त येशूचे शिष्य होडीमध्ये होते, मंचव्यामध्ये, रात्रीची वेळ होती आणि येशू ख्रिस्त समुद्रावरून चालत होते. बायबल असं म्हणतं की समुद्रावरून कोणतरी चालत येतोय हे पाहून येशूचे शिष्य घाबरले, कारण त्यांनी आपल्या पुऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं पाहिलं की पाण्यावर कोणतरी चालतंय. आणि त्यांनी पाहिलं, ओरडायला लागले, घाबरले ते, हा भूत आहे, भूत आहे, भूत आहे. येशूने पाहिलं की हे घाबरत आहेत. तेव्हा येशूने सांगितलं भिवू नका, मी आहे. तेव्हा आवाज ओळखीचा वाटला, हा माझ्या प्रभूचा आवाज आहे. 12 शिष्यांमधला एक शिष्य पेत्राने आवाज ओळखला आणि म्हणाला, प्रभूजी आपणच आहात का? जर आपण आहात तर मला आपल्याकडे येण्याची आज्ञा करा. येशू म्हणाला, ये. तेव्हा तुमच्या आणि माझ्यासारखा सर्वसाधारण दिसणारा पेत्र दोन्ही पाय होडीतून बाहेर काढतो आणि समुद्राच्या लाटांवरती ठेवतो, उभा राहतो आणि मग येशूच्या दिशेने तो पण तसाच चालायला लागतो. एवढं प्रचंड सामर्थ्य विश्वासामध्ये आहे. आता होतं असं की मस्त चालतोय, येशू समोर आहे, हा चाललाय, होडी सुटली मागे, येशू पण अजून लई पुढे आहे. अचानक जेव्हा त्या समुद्राच्या लाटांचा खळखळा पायाला स्पर्श व्हायला लागतो, अचानक तो समुद्रावरती वारा 24 तास असतो, अचानक तो वारा झोंबायला लागतो, अंगाला फील होतं. आणि मग तो येशूकडनं लक्ष हटवतो आणि बघतो खाली, अरे मी तर पाण्यावर चाललेलो आहे, मी तर हवा लागते, मी बुडलो तर. जेव्हा तो घाबरतो त्याच वेळेला तो बुडतो. जेव्हा तो घाबरतो त्याच वेळेला तो बुडतो. का? कारण भीती तुमचा विश्वास कमजोर करते. भीती तुमचं लक्ष देवापासून हटवते. जोपर्यंत त्यांनी येशूकडे बघत होता, मस्त जसा काही कॉन्क्रीटच्या रोडवर आपण चालतो तसा तो चालत होता, मस्त चालत होता. येशूसारखं सामर्थ्य चालतोय तो. जसा पायाला लाटा फील व्हायला लागल्या की मी पायावर पाणी आहे, पाणी खाली, आणि नंतरला हवा झोंबायला लागली, कारण ती रात्रीची वेळ, ती हवा फील होते आहे, अरे वारा घोंगावतो इकडे. जेव्हा त्यांनी येशूकडनं लक्ष हटवलं, घाबरला तो आणि त्यांनी पाहिलं परिस्थितीकडे, आणि परिस्थिती अशी होती की त्याला पहिल्यापासूनच गिळंकृत, ज्या वेळेला पेत्राने पहिलाच पाय पाण्यावर ठेवला होता तेव्हाच तो बुडाला असता, कारण माणसाचं काम नाही पाण्यावर चालणं, तेव्हाच बुडाला असता. म्हणजे परिस्थिती पहिल्यापासूनच त्याला गिळून टाकण्यासारखी होती, पण परिस्थिती त्याला गिळू शकली नाही. का? कारण त्याचं लक्ष थेट येशू ख्रिस्ताकडे होतं, तो येशूकडे बघून चालत होता. गडबड झाली कुठे? जेव्हा तो भ्याला. बायबल म्हणतं वारा पाहून तो भ्याला तेव्हा तो बुडाला.
काय भ्याला? मी बुडलो तर? जिकडे तुम्ही घाबरता, ज्या गोष्टीविषयी घाबरता, त्याच गोष्टी सारख्या सारख्या तुमच्या जीवनात होतील. कधी कधी एखादी बहीण असते, ती म्हणते आज काय माझा नवरा दारू पिऊन जरी आला तरी तो भांडायला नाही पाहिजे. कधी कधी तो भांडणच येईल, सांगता येत नाही. सैतान कुठल्याही पद्धतीने जाईल, पण तुम्ही घाबरायचं नाही. काय होऊ दे, जे होईल ते उत्तमच होईल, कारण माझा देव सर्व काही सरळ करणारा परमेश्वर आहे. वारा पाहून तो भ्याला, तो बुडाला. प्रभूजी वाचवा, प्रभूजी वाचवा. येशूने लगेच हात पकडला आणि म्हणाला, अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? तुम्हाला माहिती आहे, भीती संशय निर्माण करते. प्रभूच्यानी होईल काय? एवढा माझा मोठा प्रॉब्लेम आहे, प्रभूच्यानी जमेल काय? प्रभू हे करेल काय? तसं त्या मुलाचा वडील पण म्हणाला, प्रभूजी आपल्याने शक्य असेल तर बघा. परंतु येशू म्हणते, विश्वास ज्याने बाळगलेला आहे, विश्वास ज्याने हृदयामध्ये सांभाळून ठेवलेला आहे, विश्वास ज्याने हृदयामध्ये संरक्षित करून ठेवलेला आहे, त्या माणसाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही, सर्व काही त्याला शक्य आहे. म्हणून कधी घाबरू नका. परिस्थिती घाबरण्याजोगी असली तरी घाबरायचं नाही. परमेश्वराची वचनं आठवा. बघा, कधी कधी जीवनामध्ये अशी पण वेळ येईल की आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला, आता मला काही समजतच नाही, आता मला काही झेपणार नाही, आता मला वाटतं सगळंच संपलं, आता काय नाही, आता काय नाही, आता काय नाही, असं जेव्हा वाटायला जाईल, सैतान एकसारखा कानावर बोलेल, आता संपलं तुझं, तुझ्याने काय होणार नाही, तुझी प्रार्थना काय पूर्ण होत नाही, देव काय तुझ्याकडे बघत नाही, असं किती निगेटिव्ह जरी बोलला तरी ह्या मुलाच्या वडिलासारखं करा. मुलाचा वडील अविश्वासी झाला तरी गेला कुठे? येशूकडेच. असं नाही बाबा फरक नाही पडत आहे, जाऊ दे, तुमच्याने नाही होत आहे, घेऊन गेला घरी, असं लिहिलं आहे का तुमच्या बायबलमध्ये? नाही. तो गेला, उचलला आणि येशू त्या मुलाला तिकडे ठेवला, येशूकडे गेला. परिस्थिती त्याच्या डोक्याच्या बाहेरची होती, त्याला समजलं पण नाही मी कोणासमोर काय बोलतोय. पण झालं काय? जेव्हा त्याने येशूचे शब्द ऐकले तेव्हा त्याचा मेलेला विश्वास परत एकदा जिवंत झाला आणि त्याच्या विश्वासाने कार्य केलं. म्हणून परिस्थिती निराशेची असली, हताश होण्यासारखी असली, रडण्यासारखी असली, अपयशाची असली, तरी बाह्य माध्यमांचा वापर करण्यापेक्षा देवाकडे या. देवाचे शब्द ऐका. त्या मुलाच्या वडिलांनी समजदारीचं काम केलं. काय केलं? येशूचे शब्द ऐकले. नाही तर आताची नवीन ट्रेंड निघालेली आहे, यूट्यूब खोलायचा, सॅड गाणी लावायची आणि मग असं पत्रा बघत राहायचं, असं वरती खयाली पुलाव. आता काय माझं होणार नाही, आता काय माझं होणार नाही, संपलं आता सगळं, मी एवढं प्रार्थना करायलोय, मी एवढे हे करते, मी तेवढं ते करते, आता काय होत नाही. हे माणसाकडे जाऊन यूट्यूब बघून एखाद्याचा माझ्यासारखी स्टोरी कोणाची आहे ते यूट्यूबवर सर्च करतात आणि मग ते हां मी पण असाच, हां मी पण अशीच. हे अंधाराची काम आहे. सुज्ञपणाचं काम हेच आहे. देवाचे शब्द ऐका. त्या वडिलाच्या मुलाने अविश्वासी झाला, विश्वासाचं त्याचं बदललं, परंतु त्याने देवाकडे जाणं सोडलं नाही. त्यांनी येशू समोर येताना पाहून मुलाला घेऊन गेला नाही की बापरे हे नाही होत आहे. तो गेला येशूकडे आणि येशू जेव्हा म्हणाला की शक्य असेल असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, या शब्दाने त्याच्या हृदयातला विश्वास जिवंत झाला आणि त्याच विश्वासाच्या आधारावरती देवाने काम केलं. म्हणून कधी घाबरायचं नाही. काही असो, जो करणार उत्तम करणार. होऊन काय होणार आहे? होऊन काय होणार आहेत? जे करणार ते उत्तम करणार. तुम्हाला मी साक्ष सांगतो, माझी हाता हल्लीच घडलेली. कधी ह्याच महिन्यातमध्ये मी CSTM साईटला गेलेलो. आपल्या बायबल सोसायटीचं तिकडे दुकान आहे मोठं, तिकडे गेलेलो. काही काम होतं. माझ्याबरोबर टीममधला एक बंधूसुद्धा होता आणि तिकडे गेलो. तिकडे 2-3 कामं होती आणि मग मी तिकडे गेलो तेव्हा एका दुकानात जायचं होतं. 2 व्हीलर होती आणि मग तिकडे 4 व्हीलर गाड्या अशा पार्क होत्या. सगळ्या 4 व्हीलर गाड्या पार्क होत्या. तर मी गाडी लावली, मला दुकानात जायचं होतं म्हणून सिंगल स्टँडला लावली. एक स्टँड असतो तो सिंगल स्टँडला लावली आणि मी जसा मागे वळून पाहतो तोपर्यंत आपल्या गाडीचा स्टँड निघाला आणि आपली गाडी आदळली होंडा सिटीवरती. धाडकन. होंडा सिटी गाडी म्हणजे तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर पॉश गाडी होती, होंडा सिटी गाडी होती. धाडकन आदळली. आपल्या गाडीमुळे त्याच्या गाडीवरती छोटा डेंट आला आणि त्याचा कलर निघाला. आता हे जर जगामध्ये घडलं असतं तर मारामारी झाली असती. जगामध्ये घडलं असतं, मला पहिलं भरून दे ना, हे ना पोलीस केस, आराळ फराळ जे काय असेल ते. मी गपचूप उभा आहे. आता करून काय होणार? मी गपचूप उभा आहे. माझ्यासोबतचा पण हाय उभा. मी त्याला बघतोय काचेतून. तो ड्रायव्हर सीटवर बसलेला आहे. तो मला बघतोय काचेतून की हा उभा आहे. हा किती वेळ झाला उभा आहे. हा आला बाहेर. काय झालं? मी बोललो हे असं थोडं लागलेलं आहे आणि ते हे झालेलं आहे. काय हरकत नाही, ते सगळं मी करून घेतो, तुम्ही जावा. तर घाबरून काय होणार आहे? जे होईल ते होईल, जे होईल ते उत्तम होईल, कारण माझा परमेश्वर उत्तमतेचा परमेश्वर आहे. त्याच्या भांडारातून उत्तमतेच निघेल. म्हणून
कधी घाबरू नका. गेल्या आठवड्यात मला वाटतं मी सातारा जिल्ह्यामध्ये प्रार्थनेसाठी गेलो होतो. तेव्हा तिकडे मी गेलो असताना माझ्या एका कुशीमध्ये दुखत होतं, जाम दुखत होतं. एवढं दुखत होतं की मला चालताना उठताना त्रास व्हायचा, बसताना मला त्रास व्हायचा, मला पोट धरून चालावं लागायचं, एवढं मला दुखायचं, प्रचंड वेदना होत्या. आणि मी जेव्हा प्रार्थनेला बसलो आणि मग प्रार्थनेमध्ये एकसारखा आवाज यायचा, तुझ्या लेफ्ट साईडला दुखतंय म्हणजेच तुला किडनी स्टोन झाला असणार, तुझ्या लेफ्ट साईडला दुखलंय म्हणजे तुला कदाचित मोठ्या आतड्यांचा त्रास असेल, तुझं पोट पण मोठं आहे ना, कदाचित तुझ्या किडनीला सूज आली असणार. अरे मी प्रार्थना करतोय, तो बोलतोय मला सहन होईना. आणि मग हळूहळू भीती निर्माण व्हायला लागली. तेव्हा पवित्र आत्मा बोलतो, प्रभू मी घाबरत नाही आहे, पण ही जी वेदना आहे आणि हा जो बोलतोय त्याच्यामुळे भीती निर्माण होती आहे. लगेच आत्मा आवाज आला, त्याला बसलेल्या माराने मी पूर्णपणे निरोगी झालेलो आहे. आणि मग निरोगी झालो आणि मग बरं वाटलं. तेव्हा मग देवाने ह्या वचनाचं मला सांगितलं की माणूस परिस्थिती पाहून घाबरतो, म्हणून परिस्थितीकडे पाहण्यापेक्षा देवाचं वचन यावरती काय म्हणतंय. माझा प्रभू जर इथे आता असता तर ह्या परिस्थितीवरती तो काय म्हणाला असता मला. त्याचं वचन बायबलमध्ये लिखित स्वरूपात काय आहे जे माझ्याशी बोलेल. बायबल वाचा, बायबल वाचा, देवाचे शब्द वाचा, देवाचे शब्द ऐका. ऑडिओ बायबल पण आहेत, प्रवचन पण आहेत, त्याच्याद्वारे देवाचे शब्द ऐका. म्हणजे मेलेला जरी असेल, देवाचं वचन बायबलमध्ये सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. म्हणून जेव्हा बायबल वाचा, जे काही मेलेलं आहे सगळं काही जिवंत होण्याची ताकद त्याच्या वचनांमध्ये आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्या हृदयातली सर्व भीती नाहीशी होऊन परमेश्वराची वचनं भरपूर प्रमाणात आपल्या जीवनात राहावी म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.